मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मित्रांनो, केंद्र शासनातर्फे PPS अंतर्गत नाफेड आणि NCCF यांच्या माध्यमातून हमीभावाने तूर खरेदी जी चालू होती तिची मुदत संपलेली आहे. 13 मेलाच ह्या जी हमीभावाने तूर खरेदी आहे त्याची मुदत संपलेली आहे. पण याच्यामध्ये जवळपास हजारो शेतकरी ज्यांची हमीभावाने तूर खरेदी झालेली नाही. 1,37,000 शेतकरी होते. 1,37,000 शेतकरी ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती हमीभावाने तूर खरेदीसाठी. पण त्यातल्या फक्त 69,000 इतक्या शेतकऱ्यांचीच तूर खरेदी झालेली होती. बाकी जवळपास 60 ते 70,000 शेतकरी होते ज्यांची हमीभावाने तूर खरेदी नव्हती. आता हे लक्षात घेऊन केंद्र शासनाने ही जी तूर खरेदीची मुदत होती 13 मे ती आता वाढवून दिलेली आहे. आता ही जी मुदत वाढवण्यात आलेली आहे ती वाढवण्यात आलेली आहे 28 मे 2025 पर्यंत. म्हणजे मे महिन्याच्या 28 तारखेपर्यंत ही मुदत वाढवण्यात आलेली आहे. 28 मे पर्यंत हमीभावाने शेतकऱ्याची तूर खरेदी आहे ती चालू राहणार आहे. जो हमीभाव मिळालेला आहे तुरीला तो आहे 7,550 रुपये. 7,550 रुपयाने हमीभावाने ही तुरीची खरेदी 28 मे पर्यंत चालू राहणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 8 राज्यस्तरीय नोडल संस्था आहेत. 8 राज्यस्तरीय नोडल संस्था ज्यांच्या अंतर्गत 764 खरेदी केंद्र आहेत. 764 खरेदी केंद्र, त्या खरेदी केंद्रावर 28 मे पर्यंत ही हमीभावाने तूर खरेदी चालू राहणार आहे.